हॅलो मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल बॉन्ड्रिते गोल. मी मिहीर असोलकर. आणि मी विकास जाधव. आज आम्ही डिस्कस करणार आहोत वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाची T20 स्क्वॉड फॉर वर्ल्ड कप. सो बेसिकली आम्ही डिस्कस करू प्रेडिक्टेड 11 ओव्हरऑल स्क्वॉड रिव्ह्यू. सो ओव्हर टू यू मीर. तर वेस्ट इंडिज येत आहे T20 वर्ल्ड कप खेळायला इंडिया आणि श्रीलंकामध्ये. जसे की आपण बघितलं आहे की 2016 मध्ये जसे त्या लोकांनी टीम आणलेली फुल पॉवर पॅक. फॉर एक्झाम्पल कॅरन पोलार्ड, मग क्रिस गेल, मग आपल्याकडे जे मेन जे दिग्गज असे सगळे बॅट्समन होते आणि त्यांची हिस्ट्रीज अशी आहे की त्या लोकांनी वर्ल्ड कप मध्ये खूपच चांगले खेळले आहेत एवढ्या वर्षापर्यंत. पण काय या वेळेला पण ते लोक जिंकून जातील? विल इट बी लाईक अ 3 वर्ल्ड कप? ते बघायला आपल्याला बघायचं असेल. आणि जसे की लास्ट टाइम जसे ते इंडियामध्ये आणि श्रीलंकामध्ये दोन्ही टाइम मध्ये ते लोक जिंकलेले. तर या वेळेला जे स्क्वॉड बघतोय आपण, इट इज समथिंग लाईक, हा, थोडंफार बॉलिंग मध्ये एवढं त्यांचं इम्पॅक्ट नाही दिसत आहे, स्ट्रेंथ नाही आहे, बट बॅटिंग इज पॉवर हाऊस. विकास, तुला काय वाटतं? येस ऑफकोर्स, कारण की वेस्ट इंडिजची स्क्वॉड इज ऑलवेज लाईक अनप्रेडिक्टेबल. सरप्रायझिंग एलिमेंट त्यांच्याकडे असतोच नेहमी. हम्म. जसं 2016 मध्ये त्यांचे सगळे नेहमीच पॉवर असतं, हिटर्स या. होते. येस येस, तसं यावेळेला पण त्यांच्याकडे आहे. तर मग ह्यावेळेला बघितलं असतं स्क्वॉडमध्ये, तर त्यांच्याकडे त्यांचे जर एक्सपिरियन्स बघशील तर एक्सपिरियन्स वाईज त्यांच्याकडे शॅमरन हेटमायर आहे. आणि तो IPL खेळतो, तर त्याला हम्म. इंडियन कंडिशन्सचे चांगला तो हे यूज टू आहे. जेसन होल्डर आहे, हम्म. रुथरफोर्ड आहे, रोमिओ शेफर्ड आहे. हे सगळे कसे आपल्या IPL मध्ये खेळतात. सो थोडा पॉवर हाऊस त्यांच्याकडे आहे आणि जरा टीम त्यांची वाटते स्ट्रॉंग आहे. ओके. ओव्हर टू यू. हां. तर माझ्या हिशोबाने बॅटिंग तर खूपच स्ट्रॉंग आहे, बॉलिंग थोडंफार वीक आहे, बट डेप्थ आहे बॉलिंग मध्ये पण. त्यांच्याकडे प्रॉपर येस. 20 ओव्हर्स टाकण्यासारखी बॉलिंग लाईनअप आहे. तर माझी प्रेडिक्टेड लाईनअप आहे ब्रँडन किंग आणि शाय होप, जे आपले कॅप्टन आहे वेस्ट इंडिजचे. त्याच्यानंतर मग शिमरन हेटमायर ॲट नंबर 3, रॉमन पॉवल, रुथरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, मग जेसन होल्डर, रॉस्टन चेस. म्हणजे प्रॉपर 8 पर्यंत त्या लोकांना बॅटिंग भेटते. बॅटिंग. मग येस. हुसेन, हा, हुसेन, फोर्डे आणि जेडन सिल्स. त्यांच्याकडे एक चांगला बॉलिंग ऑप्शन आहे ॲज अ बॅकअप, लाईक शमार जोसेफ, जे ते लोक खेळू शकतात. बट म्हणजे बोलतात ना, त्यांच्याकडे ते 11-12च्या ऐवजी मला नाही वाटत की कोण असं बोलतात ना की इम्पॅक्टफुल किंवा जास्त एक्सपिरियन्स वाला कोण प्लेअर आहे. येस येस. मला असं वाटतं की बघ, त्यांच्याकडे ना विकेट किपिंगमध्ये अजून एक ऑप्शन आहे, जेसन चार्ल्स. त्या लोकांनी रिसेंटली त्याला साऊथ हा. आफ्रिका सिरीजमध्ये खेळवला पण होता. तर इन केस राईट, शाय राईट. होप नाही खेळत आहे, तर मग ती लोक त्याला खेळू शकतात. सो हम्म. हाय त्यांच्याकडे स्कॉड डेप्थ आहे त्यांच्याकडे. आणि मला ना ही टीम आहे ना चेसिंगमध्ये जरा लिथल वाटते, की ही लोक चेस करू शकतात, 200+ स्कोर्स चेस करू शकतात. हम्म. हम्म. करू तर शकतात. जसं की आपण बघितलंय, जेसन होल्डर आय गेस गुजरात म्हणून घेतलंय 7 करोड मध्ये. मग रुतफोर्ड, रोमारिओ शेफर्ड येस. यांचे तर आपण बघितलंय. रोमारिओ शेफर्ड आरसीबी साठी खूपच लिथल होता इन बॅटिंग डिपार्टमेंट. सो येस. येस, जेवढ्या पण हे लोकांना येस. चेस वगैरे देतील तर असं नसेल की दे कॅन सिट अँड रिलॅक्स ऑपोजिशन टीम. दे कॅन ऑलवेज कम बॅक. वेस्ट इंडिज टीम कॅन ऑलवेज कम बॅक. येस. मग तुला तुला काय वाटतं, की या T20 वर्ल्ड कपमध्ये कुठपर्यंत येतील ते? नॉकआउटपर्यंत पोहोचतील? आय गेस सुपर 8, लाईक 90%. पण हा, त्या लोकांनी जर आपल्या फुल पोटेन्शियल मध्ये खेळला की हम्म. वी कॅन लुक फॉरवर्ड लाईक इन सेमीज ऑल्सो. तुला काय वाटतं? येस. मला पण हेच वाटतं, की ते सुपर 8मध्ये तर येऊ शकतात ते, कारण की त्यांच्याकडे तेवढं पोटेन्शियल आहे. बट इट इज लाईक की ते लोक फुल पोटेन्शियलने खेळले तर दे कॅन बी अनप्रेडिक्टेबल. सेमीफायनल्सला पण येऊ शकतात. राईट. ठीक आहे. येस. आता आपण ऑस्ट्रेलिया बद्दल बोलूया.
द माइटी ऑस्ट्रेलियन्स ते येत आहेत. अरे येस. बघायला मजा येईल. लाइक ऑस्ट्रेलिया. येस, ऑझी ॲटिट्यूड. हम्म. तर स्कॉड बद्दल तुझं काय अनालिसिस आहे? त्यांची स्क्वॉड आता मी रिसेंटली थोडं त्यांचा पाकिस्तान सिरीज फॉलो करत होतो. तर त्या लोकांनी त्यांची हम्म, फुल स्क्वॉड ते खेळवली नाही. इट्स लाइक अ बी टीम ते लोकं खेळत होते. पण त्यांची तू स्क्वॉड बघशील तर त्यांच्या बॅटिंग लाईनअपमध्ये त्यांच्याकडे ट्रॅव्हिस हेड आहे, मिचेल मार्श आहे, कॅमेरून ग्रीन आहे मिडल हम्म, ऑर्डरमध्ये. मग आपला स्टॉनिस आहे, मॅक्सवेल आहे, टीम हम्म, डेव्हिड आहे ॲज अ पॉवर हिटर, टेल एंडर. जॉश इंग्लिश त्यांचा विकेट कीपर आहे. नंतर बॉलिंग लाईनअपमध्ये बघशील तर तू त्यांच्याकडे हेझलवूड आहे, झॅम्पा आहे, नॅथन एलिस आहे. सो हम्म, ओव्हरऑल मला बॅलन्स टीम वाटते. फक्त मला बॉलिंग लाईनअपमध्ये थोडं असं वाटतं की एक त्यांचा एक्सपिरियन्स बॉलर पॅट कमिन्स म्हण किंवा असं काही एक मिसिंग आहे. बट हम्म, बॅटिंग बघशील तर मला राईट. बॅलन्स वाटते आणि ते लोक चेस करू शकतात किंवा दे कॅन बी लिथल टीम. या तुला काय वाटतं? फॉर मी पॅट कमिन्स इज अ बिग लॉस. की जर पॅट कमिन्स असता तर त्या लोकांचे नंबर 8 पर्यंत त्या लोकांना बॅटिंगचं पण असं फिकर नसती आणि त्यांच्याकडे एक बॉलिंग पण भेटतो. आणि ऍज अ लीडर आपल्याला तर येस. माहितीच आहे की पॅट कमिन्स ऍज अ लीडर खूपच चांगला आहे तो. पण जसं मी स्कॉड बघतोय तर त्या हिशोबाने ह्यांच्याकडे डेप्थ पण आहे. ह्यांच्याकडे पॉवर म्हणजे एकदम फुल. आपल्याला तर माहितीच आहे ट्रॅव्हिस हेड, मिचेल येस. मार्श, देन मॅक्सवेल. आणि मेन म्हणजे ह्यांच्याकडे एवढे ऑलराऊंडर्स आहेत की हे आरामात हे 20 ओव्हर्स प्रॉपर डिवाइड करू शकतात. फॉर एक्झाम्पल जर येस. समजा हेझलवूडचा दिवस नसेल, जसे की असं तर होणार नाही, हेझलवूड तर 4 ओव्हर टाकणारच. चला एलिसचा जर दिवस नसेल मग त्याचे 2-3 ओव्हर काढून बाकीचे जे 1-2 ओव्हर त्याचे उरले असतील ते लोक स्वॅप करू शकतात कुठल्या दुसऱ्या प्लेअर बरोबर असं. आणि स्टॉनिस टाकू प्रेडिक्टेड. शकतो, मिचेल मार्श. हा. येस येस येस. स्टॉनिश टाकू शकतो, मिचेल मार्श टाकू शकतो, कॅमेरॉन ग्रीन आहे. अं, कॅमेरन तर ग्रीन. हा ट्रॅव्हिस हेड पण आहे त्यांच्याकडे. तर बघू. मग मला असं वाटतं की ह्यांची प्रेडिक्टेड लाईनअप ही अशी असायला पाहिजे की ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श ॲज अन ओपनर, मग कॅमेरॉन ग्रीन असेल, मग कूपर ॲट नंबर 4, स्टॉनिस, मॅक्सवेल, मग त्यानंतर मग टीम डेव्हिड, जॉश इंग्लिश त्यांचा जो विकेट किपर आहे तो, आणि त्यानंतर त्यांची बॉलिंग हेझलवूड, झॅम्पा आणि नेथन एलिस. मला पण तुला काय सेमच वाटतं? वाटतंय. लाइक हां, तेच सेम जसं तू म्हणलास ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श. मग मिडल ऑर्डरमध्ये कॅमरून ग्रीन आहे आणि कूपर कूपर आहे. नंतर मग हम्म, स्टॉनिस येईल किंवा मॅक्सवेल येईल. टीम डेव्हिड आहे. राईट. जॉश इंग्लिश पण खेळतो, चांगला खेळतो. हम्म, हम्म, हम्म. आणि मग बॉलिंग लाईनअपमध्ये हेझलवूड, झॅम्पा आणि नेथन एलिस. पण मला एकच आहे की ह्यांच्याकडे ना फ्रंटलाईन स्पिनर आहे ना एकच आहे झॅम्पा. आणि इंडियन किंवा झॅम्पा. सबकॉन्टिनेंट कंडिशन्समध्ये त्यांना मग अल्टरनेटिव्ह त्या लोकांकडे मग ट्रॅव्हिस हेड आणि मॅक्सवेल आहे. पण दे आर लाईक राईट. नॉट अ फ्रंट लाईन, दे आर लाईक अ पार्ट टाइम स्पिनर. सो ते पार्ट एक टाइम मला असं वाटतं स्पिनर की तो आहे, एक बरोबर. निगेटिव्ह आहे ड्रॉबॅक आहे. त्यांच्याकडे. पण राईट. हम्म. हां, बरोबर. पण ठीक आहे ओव्हरऑल कम्पेरेटिव्ह वाटते. सो तुला काय वाटतं की कुठपर्यंत येतील हे लोकं नॉकआउट्समध्ये? नॉकआउट्समध्ये मला असं वाटतं की ऑब्व्हियसली वी आर एक्सपेक्टिंग देम इन द फायनल. बट मला असं वाटतंय की कदाचित सुपर 8 पर्यंतच येतील. काय माहिती नाही, बट आय एम फीलिंग लाईक की ऑस्ट्रेलिया विल नॉट बी दॅट मच. हा पण एक आहे, ऑस्ट्रेलिया आहे ती. ती कुठल्याही म्हणजे असं नाही की ते काय म्हणजे लक फॅक्टरमुळे येस. किंवा ह्याच्याने ते स्वतःच्या मेहनतीने पुढे येतात आणि खेळतात. अजून लाईनअप मध्ये मला एक सांगायचं आहे, जॉश इंग्लिश आपण नंबर 8 वर विचार करतोय, पण तो नंबर 8 वर खेळणार तर नाहीये. कारण ही इज लाईक आपण पंजाबसाठी पण बघितलं जॉश इंग्लिशला. तो नंबर 3 वर खेळतो वरती येऊन. 3 वरती. किंवा जरूरत पडेल तर 4 वर पण खेळेल तो. तर ह्याच्यावरनं हे कळतंय की त्यांच्याकडे अनसर्टन बॅट्समन जे येतात म्हणजे बोलतात ना, समजा आता मॅक्सवेलला 3 वर पाठवलं, स्टॉनिसला 4 वर पाठवलं वगैरे, तर त्यांच्याकडे शफल करायला खूप म्हणजे ऑप्शन्स आहेत.
आणि तो त्यांचा एक प्लस हम्म. पॉइंट आहे माझ्या हिशोबाने. तर लेट्स हम्म. लेट्स सी. तुला काय वाटतं त्यांचं फिनिश कधीपर्यंत होतं? मला वाटतं की सुपर 8 तर नक्कीच ती लोक येतील आणि सुपर सुपर 8मध्ये नंतर मग सेमीजमध्ये मला डाऊटफुल वाटतं कारण की सध्या त्यांचा पाकिस्तानच्या अगेन्स्ट परफॉर्मन्स बघशील किंवा हे बघशील मे बी मोरल हम्म. मॅटर करतं पण दे आर अनप्रेडिक्टेबल. लेट्स सी काय होतं. बघूया. But हम्म. yeah, Australian will always be like, yeah, we are येस. coming to the World Cup. येस दे आर लाईक अनबिटन या. सो Yeah, yeah. तर मग आपण हा व्हिडिओ इथे संपू. Hmm. आम्ही अजूनचा प्रेडिक्शन्स घेऊन येऊ नेक्स्ट टाइम. सो Right. लाईक शेअर सबस्क्राईब बाउंड्री ते गोल.